सरसेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. नुकतंच काही दिवसापूर्वी मात्र महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय आयुक्तालय भरती प्रक्रिया पार पडली. यासाठी प्रशासनाने 179 पदासाठी विविध संवर्गातील पदासाठी अर्ज मागितले होते. यामध्ये विधी सहाय्यक, लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी तसंच निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या सर्व पदासाठी म्हणजेच टोटल 179 पदासाठी अर्ज प्रक्रिया झाली होती. त्यानंतर परीक्षा देखील पार पडली. यानंतर उत्सुकता आहे की सेकंड रिस्पॉन्स कधी येईल. नुकतंच काही दिवसापूर्वी मात्र फर्स्ट रिस्पॉन्स की आली होती. त्यानंतर आता सेकंड रिस्पॉन्स की केव्हा येईल आणि त्यानंतर रिझल्ट किती लागेल आणि कट ऑफ किती लागेल या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत मात्र उत्सुकता आहे. कारण की परीक्षेची काठिण्य पातळी ही मध्यम स्वरूपाची होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की आपला रिझल्ट मात्र नक्की येणार. त्यामुळे आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. सेकंड रिस्पॉन्स की लवकरच म्हणजेच 10 दिवसामध्ये येईल. त्यानंतर मात्र 15 ते 20 दिवसानंतर फायनल नॉर्मलायझेशन होऊन कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर बऱ्यापैकी आहेत त्यांनी मात्र आपले डॉक्युमेंट्स देखील तयार ठेवावेत. कारण की पुढील काही दिवसामध्ये मात्र अर्ज प्रक्रिया म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्याचे मार्क योग्य आहे त्यांना देखील बोलवण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.